शेतकरी मित्रांनो मंडळी, आपल्या या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता जो 4,000 रुपये ते कधी मिळणार आहे, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहूयात. या मंडळी या युट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करा, जेणेकरून सविस्तर माहिती तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे आताच या युट्यूब चॅनलला वेळोवेळी माहितीसाठी आताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून वेळोवेळी येणाऱ्या शेतकरी योजनेचे पैसे कधी मिळतील हे तुमच्या लक्षात येईल. वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करतोय. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करतो, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सर्वांना माहिती आहे की PM किसान योजनेच्या माध्यमातून जी योजना सुरू केली ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. आणि या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे जे पैसे आहेत ते कधीपर्यंत मिळू शकतात, मिळणार की नाही, अनेक असे प्रश्न आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देऊयात. फक्त आता महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे नमो शेतकरी योजना राबवली जाते आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून जी काही रक्कम आहेत, हप्ते आहेत, इन्स्टॉलमेंट आहेत, ते वेळोवेळी येत असतात. आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार कार्डला जी बँक लिंक असते DBT मार्फत, हे मुळात जे DBT लिंक आधार कार्डला लिंक जे काही बँक असतात त्याच्यामध्येच ही रक्कम येत असते. म्हणजे या योजनेचे पैसे DBT मार्फत मिळत असतात. DBT म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर करण्यात येत असतात. म्हणजे डायरेक्टली तुमच्या आधार संलग्न बँकेमध्ये येत असतात. मुळात सांगायचं झाल्यास, सोप्या आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास, आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली ते थेट जमा करण्यात येत असतात. कोणत्याही योजनेचे पैसे तुम्हाला माहिती आहेत. तर तशाच पद्धतीने नमो शेतकरी योजनेचे पण आता हप्ता जो आहे तो आता मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. लवकरच हा हप्ता आता तुमच्या खात्यावरती मिळण्याची शक्यता शेतकरी बांधवांना आहे. त्यामुळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.